मालवण राजकोट किल्ल्यावर भाजप आणि शिवसेनेमध्ये जो प्रसंग निर्माण झाला त्यानंतर प्रथमच निलेश राणे जे माजी खासदार आहेत ते TV9शी बातचीत करणार आहेत। सर, मालवणमध्ये का परवा जो प्रसंग निर्माण झाला त्यावेळी अतिशय आक्रमक चेहरा निलेश राणेंचा आम्हाला पाहायला मिळाला। नेमकं असं काय घडलं होतं? काय घडलं होतं म्हणजे तुमचा चॅनल वेगवेगळ्या स्टोऱ्या रंगवतोय, तुम्ही स्वतः तिकडे होतात, तुमचे चॅनलचे वेगळे म्हणजे काही प्रतिनिधीही होते। आम्ही जे पोलिसांना वेळ दिला होता त्या वेळेतच आम्ही तिकडे गेलो। ह्यांचा मोर्चा 10 वाजता सुरू होणार होता, लोक आली नाहीत, जमली नाहीत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर टाइमपास करत बसले हे 2 तास आणि नंतर मग आम्ही जेव्हा 12:05 किंवा 10व्या मिनिटाला आम्ही साहेबांना घेऊन आतमध्ये गेलो, सगळी पाहणी केली आणि पत्रकारांशीच बोलता बोलता राणेसाहेब बाहेर येत होते आणि बाहेर येताना हे लोक आतमध्ये येत होते। हे लोकांनी घोषणा सुरू केल्या। आता ती काय जागा होती का? आपण एका ज्या वास्तूवर चाललोय ते कशासाठी चाललोय, काय घडलेलं आहे त्या वास्तूवर ह्याची थोडी तरी अक्कल असायला पाहिजे। घोषणा सुरू केल्या। आता त्यांनी घोषणा सुरू केल्या, त्यांना वाटलं की हे असेच निघून जातील। असेच निघून जायला राणे जन्माला आलेले नाहीत। त्यांना जागेच त्यांचा बंदोबस्त केला। तो आदित्य ठाकरे एका कोपऱ्यात फेकला गेला, तो वैभव नाईकसुद्धा, विनायक राऊत कुठेतरी धडपडत पडला बाजूला। ही तुमची लायकी आहे, एवढं लक्षात ठेवा। तुम्ही जेव्हा एका सिरियस आणि सेन्सिटिव्ह विषयासाठी जेव्हा तुम्ही इकडे पाहणी करायला आलेला आहात, तुम्ही वाद कशाला घालताय? काय घोषणा द्यायची गरज होती? काय समोरून असं चालत आले जसे काय आमच्यावर काय अटॅकच करायला आले असे समोरून चालत आले? आणि हे सगळं तुमच्या कॅमेऱ्यात आहे, पण ते तुम्ही दाखवणार नाही। तुम्ही ठाकरेंनाच फक्त हिरो करायचं तुम्ही हे आहे, तुम्हाला कदाचित तशी तुम्हाला इन्स्ट्रक्शन किंवा हे मिळालेली आहे। पण हरकत नाही, माझा विषय पण तो नाही। तुम्ही कोणालाही हिरो करा, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही। पण त्याची लायकी महाराष्ट्राला कळली, कारण का हल्ली सोशल मीडिया भाऊ एवढं स्ट्रॉंग आहे की तुम्ही किती जरी एक वेगळं चित्र दाखवायचा प्रयत्न केला ना, सोशल मीडियाच्या काय व्हिडिओजवर आणि प्रतिक्रियांवर जाऊन बघा कमेंट, म्हणजे तुम्हालाही चॅनलला कळेल की आपण दाखवतोय काय आणि वस्तुस्थिती काय आहे। हे ठाकरे पळाले, हा आदित्य ठाकरे एवढा असा घाबरट माणूस मी आयुष्यात बघितला नाही। हा 2.5 तास आतमध्ये लपला होता, 2.5 तास। ते पोलीस मागवत होता, यांचे लोक पोलीस फोर्स वाढवा। आम्ही पुढे उभे होतो, तुमच्या कॅमेऱ्यात आलेलं आहे। हा मागे होता, सगळ्या जे काय होते त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे। अरे तू एवढा घाबरतो, मग मुंबईत बसून का टिवटिव करतो? जेव्हा वॉर झोनमध्ये आलास तेव्हा खरी लायकी कळली ना, जेव्हा मैदानात उतरलास तेव्हा कळली ना लायकी तुझी। ही तुझी लायकी आहे आणि ही तुझ्या आमदार खासदारांची लायकी आहे। ते तुला संरक्षण पण देऊ शकत नाही। रस्ता आम्ही करून दिला आदित्य ठाकरेला, सन्मान्य जयंत पाटील साहेबांच्या सांगण्यावरून की जाऊ दे, त्यांच्या आईवडिलांचा फोन येतोय, ते टेन्शनमध्ये आहेत की मुलगा अडकलाय। जयंत पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही एक 10 फुटाचा मार्ग काढून दिला, इथून निघायचं, आणि गपचूप निघाला। आणि मग पुढे जाऊन वळतो, हात दाखवतो आणि तुम्ही त्याला तुम्ही सांगता की वळला, ताकद दाखवली। अरे तो घाबरून पुढे गेला, एकदा मैदान सोडून बाहेर गेला तर मैदानाच्या बाहेर माणूस किती हात दाखवू दे, काय उपयोग नसतो। त्याला त्याची जागा कळली, तटबंदी तुटली, कोसळली, त्यांनी पाडली। राग येणार साहजिक। तुम्ही वास्तू का खराब करताय? अच्छा, राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोक नेते येऊन गेले, ते चांगले एकदम सुटसुटीत, ते ज्या गोष्टीसाठी आले होते पाहणी करायला ती पाहणी त्यांनी केली, त्या व्यतिरिक्त काही नाही। वडेट्टीवार काँग्रेसचे साहेब आले होते, त्यांनी पाहणी केली, आम्ही क्रॉस झालो,
नमस्कार केला, आम्ही पुढे गेलो आणि ते आपलं त्यांच्या मार्गावर गेले. मग आम्ही वाद कुठे घातला? जर विरोधक म्हणजे ते सगळे विरोधक, एक विरोधक असतो का कधी? नाही. तुम्ही अंगावर चढून याल आणि तुम्हाला वाटेल की आम्ही तुम्हाला सोडून देऊ. अर्धा तास थांबला असता ना आदित्य ठाकरे, पुरा पिक्चरच दाखवला असता. जाऊ दिलं नसतं त्याला. त्याला खरोखर त्यांनी सन्मान्य जयंत पाटील साहेबांचे आभार मानले पाहिजे. खरोखर सांगतो मी तुम्हाला. ते सांगत होते, ते म्हणजे त्यांचीच लोकं सांगत होती उबाटावाली, उद्धव ठाकरे घाबरले, त्यांची आई घाबरली आहे, ह्याला बाहेर काढा आहे. ह्याला अडचणीतच टाकला वैभव नाईकांनी. लक्षात आलं ना? वैभव नाईकाला अंदाज आला नाही, अडकला ना. वैभव नाईक का नाही पुढे आला? आम्ही तर पुढे उभे होतो. ही घाबरट लोक आहे. आता तरी उद्धव ठाकरे जे मुंबईत बसून टिवटिव करतात ना, त्यांना कळावं की हे जे तुम्ही सैन्य पाळले ना, ही मांजरं आहेत सगळी. लात मारलं, उलकी दिली ना, कुठल्या कुठे पळणारी मांजरं आहेत. हे कसले वाघ आणि कसले मर्दाची भाषा करतात. पिवळी झाली होती परवा, एवढं लक्षात ठेवा. पण तुम्ही मीडियामध्ये जे काय दाखवताय ना, ते अतिशय चित्र वेगळं आहे. पण लोकांना खरं कळलं नाही. माझं पूर्ण एका मिनिटात मी माझं संपवतो. लोकांना सगळं कळलं जे काय आहे ते. माझं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परत बसवायचा आहे, लवकरात लवकर बसवायचं आहे. आणि ज्या गोष्टीसाठी हे जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. हेच आमचं म्हणणं होतं. आम्ही सर्वच दाखवलं. निलेश राणेंनी दगड उचलून त्या बुरुजावरचे, त्या राजकोट किल्ल्यावरचे जे स्वतःहून लावले कार्यकर्त्यांनी, तेही आम्ही दाखवलं. मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या चॅनलनी काय दाखवलं. त्या ज्या एक महिला आल्या उबाटाचे ते हे घालून, स्कार्फ घालून, त्या म्हणत होत्या की नका होय, असं नका करू, ही वास्तू नाही हे सगळं करायची. मी बोललो, ताई आम्ही काही नाही केलं. तुम्ही 1 मिनटं बसा, तुम्हाला धाप लागलाय, तुम्ही 2 मिनटं बसा. मी खुर्ची मागून दिली त्यांना. पाणी हवं का विचारलं, पाण्याची बॉटल मागून दिली त्यांना. तुमच्या चॅनलवर काय आलं? उबाटा गटाच्या रणरागिणी निलेश राणेला भिडले. हे तुमच्या चॅनलवर आहे. भिडले? अहो आम्ही बहीण समजून त्यांना पाणी, ते एवढं त्यांना धाप लागला होता. ओ दादा, ते मला दादा म्हणत होते. दादा असं नाही व्हायला पाहिजे, ही वास्तू कशी आहे, आपण ते सगळं एकत्र बसून हे मिटवलं पाहिजे. त्यांचे डायलॉग होते ते. तुम्ही दाखवलं वेगळं. म्हणून मी सांगतो, माझा आक्षेप नाही साहेब, माझा आक्षेप नाही. ठीक आहे, हे काय पहिल्यांदा झालेलं नाही की राणेंविरोध म्हणजे मीडियाने वेगळं दाखवलं आणि राणे तसे नाहीच, हे लोकांना नंतर कळलं. पण सांगायचा मुद्दा काय की आम्ही काय घडवायला तिकडे गेलेलो नव्हतो. आम्हाला ते सगळं नीटनेटकं व्हावं, महाराजांची वास्तू आहे ती चांगली उभी राहावी, हा आमचा हेतू होता. ज्यांना यायचं आहे ना त्यांनी यावं. अनेक पक्षातली लोक येऊन गेले, मग ह्यांनीच वाद का घातला, ह्याचं कधीतरी विश्लेषण आपल्या चॅनलनी करावं. सर, त्याच राड्यामध्ये नारायण राणे साहेब जे आहेत ते धमकी देतानाचा एक व्हिडिओ आहे. निलेश राणे जे आहेत ते पोलिसांशी उज्जत घालतानाचा एक व्हिडिओ आहे. या संदर्भात फडणवीसांना आज विचारलं असता फडणवीस असं म्हणाले की आपण या संदर्भात म्हणजे राडा ह्या प्रकरणाचं आपण समर्थन करत नाही, मात्र आपण राणेंशी बोलू. कोणाला धमकी दिली साहेबांनी? एकेकाला मारून टाकीन असा कोणाला व्हिडिओ होता. कुठे सांगा ना मला, कुठला व्हिडिओ तो? आमच्याकडे पण लागला होता. कधी झालं त्या ह्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मी तर तसा काय व्हिडिओ बघितल्यानंतर वैभव नाईक आणि विनायक राऊत यांनी पोलीस अधीक्षकांकडे ऐकून घ्या. ते जे चालू होतं ना त्याच्यामध्ये सुरुवात कोणी केली? उबाटा गटाच्या लोकांनी केली. त्याच्यामध्ये जर माणूस अंगावरच आला तर त्याला काय सोडायचा असतो का? ठोकून काढणार. आजही सांगतो, साहेबांच्या स्टेटमेंटचं समर्थनच करतो. तुम्ही आमच्या अंगावर यायचं नाही. आम्ही तुमच्या अंगावर कधी येतो का? आम्ही येतो? आदित्य ठाकरेला जाऊ दिला, गेला नसता असा. आमचे सगळे निघाले होते. एकदा किल्ला चढला असता ना, मग कोण बाहेर गेला असता मला पण बघायचं आहे. आमचा तो चांगुलपणा होता राणेसाहेबांचा. राणेसाहेबांनी आदेश दिले की जयंत पाटील साहेबांची बोलणं झालं आहे, त्यांना जाऊ द्या. आम्ही मार्ग काढून दिला. आम्हाला काही घडवायचं नव्हतंच. पण जर तुम्ही आम्हाला समोरून धमक्या द्याल, तुम्ही समोरून तटबंदीला हे कराल, तोडायचा प्रयत्न कराल, मग का आम्ही बघत बसायचं का? आम्ही नाही बघत बसणार. अहो आम्ही इकडे
स्थानिक आहोत. बाहेरची लोकं येऊन, अच्छा हे सगळे तोडफोड करणारे सावंतवाडी यांनी बाहेरून आणलेली लोकं होती. ह्यांच्या मोर्चाला स्थानिक लोकं जमत पण नाही. 50% लोकं सावंतवाडी आणि कणकवलीची होती. माझं म्हणणं आहे, हुशारी करू नका, अवकादीत राहायचं. आलाय ना पाहणी करायला, गपचूप पाहणी करून जायचं. नाहीतर जर काय बरं वाईट झालं त्याच्या जबाबदार आम्ही नाही. आम्ही पोलिसांना पण तेच सांगत होतो. ही धमकी समजायची असेल धमकी समजा. जर बरं वाईट झालं तर त्यांना सांगा ते जसे आले तसे गपचूप बाहेर निघायचं, घोषणा द्यायची नाही. न घोषणा देता बाहेर गेले, आम्ही काय केलं. पण उगाच जर हुशारी केली तर आम्ही काय सोडणार नाही. विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे आणि राणेंनी धमकी दिल्याची तक्रार दाखल. ते दोघंही आहे ना, ते चिंपाटच आहेत. त्यांना ते एवढे घाबरट आहेत, समोर आल्यावर साहेबांचे पाया पडतात. विनायक राऊत आणि वैभव नाईक तर समोरसुद्धा येत नाही. त्यांनी पोलीस प्रोटेक्शन घ्यावं आणि पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं. Y+, हल्ली काय शरद पवारांना पण भेटलं आहे ना Z+, तर अशा लोकांना मिळत आहेत सिक्युरिटी, तर द्यावं त्यांना. माझं म्हणणं आहे, ही भीती आवडली आपल्याला, ही भीती पाहिजे. आम्ही प्रामाणिक काम करतो आहे. आम्ही यांच्यावर टीका केली नाही. जेव्हा माहिती आहे तुम्हाला वैभव नाईकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचं ते ऑफिस नासधूस केली होती, तोडफोड नाही, त्याच्यात हिंमत नाही तोडफोड करायची. तो ऑफिसमध्ये जाऊन ते गरबा खेळतात ना, तसे ते काठी फिरवत होता. जेव्हा त्यांनी ते केला होता विषय, मी त्याची बाजू घेतली होती. मी विरोधाला विरोध करणारा साहेब आम्ही माणसं नाहीत. की जे केलं ते कमी झालं, अजून करायला पाहिजे होतं, माझं म्हणणं होतं. जेव्हा काय चांगलं होतं तेव्हा मी समर्थनही करतो, राणे समर्थनही करतात. पण तुम्ही अंगावर आल तर सोडणार नाही. आणि ती वास्तू नव्हती ते सगळं करायची. तुम्ही बाहेर धिंगाणा घाला, मैदान सांगा, नाही तुम्हाला मैदानात पण हरवलं तर मग राणे नाव सांगणार नाही. पण उगाच कुठेही काय करत बसायचं आणि मग मीडियाने ते रंगवत बसायचं, हे बरोबर नाही. जर विनायक राऊतांनी आणि वैभव नाईकांनी प्रोटेक्शन मागितलं आहे तर माझी विनंती पोलीस प्रशासनाला राहील, SP ना राहील, त्यांना संरक्षण द्या. म्हणजे त्यांची खात्री पटेल. जोपर्यंत तुम्ही राणेंच्या अंगावर येत नाही, राणे कोणाच्या अंगावर जात नाही. आणि ते एवढे घाबरले असतील तर जसे शरद पवार साहेबांना Z+ सिक्युरिटी दिली कारण नसताना, किंवा जे काय कारणं असतील मला माहीत नाही, तर त्याच कारणांच्या आधारावर ह्यांनाही Z+ सिक्युरिटी द्यावी अशी आमची मागणी राहील. आपण याच मुद्द्यावरून आज एक ट्विट केलात आणि एक प्रश्नचिन्ह निर्माण केलात की पुतळा पडल्यानंतर लागलीच वैभव नाईक कसे पोचले. मी जेव्हाही काय बोलतो ना, मी रोज बोलत नाही. काही माहिती हाताला लागल्यावर आणि ती ठोस असल्यावर तरच मी बोलत असतो. मी कधीही, मला अशी सवय नाही हवेत गोळीबार करायची किंवा काही बोलायची, अशी मला सवय नाही. काल रात्री मला ज्या व्यक्तीने फोन केला तो त्यांच्यातलाच एक व्यक्ती आहे. त्यांनी मला जी माहिती दिली ती अतिशय भयानक आहे. हा जो कट आहे, हे जे काय घडलं आहे, मी म्हणतो ना, राजकारण गेलं चुलीत, राजकारण गेलं तेल लावत. देव करो वैभव नाईक ह्याच्यात नसावा. कारण का फक्त वैभव नाईकांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, त्यांच्या कुटुंबाचंही होणार. कारण का हा विषय महाराजांचा आहे. जर असं काही घडलं असेल तर महाराष्ट्रात राहू शकणार नाही वैभव नाईक, अशी घटना माझ्या कानावर आली. पण मी म्हटलं मला अजून पुरावे पाहिजे. मला अजून जेव्हापर्यंत 100% पुरावे नाही, 50% आहेत माझ्याकडे, पण मी 50%च्या आधारावर बोलणार नाही. मला एक 6-7 दिवसाचा कालावधी द्या, मी परत तुमच्यासमोर येणार ते सगळं घेऊन. पण देव करो हे सगळं खोटं निघावं. कारण का आपण महाराजांच्या विषयावर राजकारण करू नये. मी जेव्हा वैभव नाईकांचं समर्थन तेव्हा केलं होतं, तेव्हा आपण कुठल्या विषयांसाठी एकत्र आलं पाहिजे तर महाराजांसाठी आम्ही बाजू घेतली होती. आणि जर त्याच महाराजांच्या विषयावर अशा काय घाणेरड्या आणि भयानक गोष्टी जर कानावर पडल्या असतील तर मी थक्क झालो की राजकारणासाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीवर पण जाऊ शकतो, असाही विचार करू शकतो. 1:18 पुतळा पडला असं स्थानिकांचं म्हणणं आहे, दुपारी 1:18. पण हे फक्त
हवेमुळे झालं का आणि त्याची कारणं काय आहेत ही सगळी मी तुमच्यासमोर ठेवणार. किती दिवसापूर्वी ही प्लॅनिंग सुरू झाली, कोण कोण माणसं याच्यात होती, काय काय वापरलं गेलं त्या विषयासाठी, हे सगळं मी तुम्हाला सांगणार. आणि मी तुमच्या डोळ्यात डोळे टाकून सांगतोय, देव करो हे खोटं निघावं. मला एक हाणेरडं राजकारण करायचं नाही, पण जर खरं निघेल, वैभव नायकाला आणि कुटुंबाला तोंड लपवल्या महाराष्ट्रात जागा राहणार नाही. राजकारण गेलं तेल लावत, निवडणुका गेला तेल लावत. हा महाराजांचा विषय, आमच्या अस्मितेचा विषय, आमची ओळख आहे. जर त्याला कुठे डाग लागत असेल आणि एका व्यक्तीने जर डाग लावला असेल तर तो व्यक्ती या महाराष्ट्रात राहू शकत नाही. ही परिस्थिती निर्माण होईल, म्हणून मी सांगितलं ते. म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर आपल्यापर्यंत अशी माहिती आली आहे की हा पुतळा कोसळणे हा अपघात नाही तर तो कट आहे आणि वैभव नाईक त्यात सहभागी आहे. मी म्हणूनही तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे जी माहिती आहे, मी कोणावरही उगाच आरोप करणार नाही, पण जी काय माहिती माझ्याकडे आली, वैभव नाईक 15 मिनिटात तिकडे कसा पोचला. समोरचाच व्यक्ती बोलला, माझा व्यक्ती नाही येतो. साहेब CDR चेक करा, कोण कुठे होतं. अच्छा, तो भाग आहे ना, तिकडे अंधार असतो रात्री, म्हणजे एक 10 फुटानंतर आहे ना आपल्याला चेहरेही दिसणार नाहीत, असा अंधार असतो. असं असताना ज्या काही गोष्टी तो बोलला मला ना, ते कुठेतरी कनेक्टेड आहेत. आणि कनेक्टेड असल्यामुळे मला असं वाटलं, जर हे होऊ नये, पण जर झालं असेल तर महाराष्ट्राला कळलं पाहिजे. हे मी सगळे पुरावे तुमच्यासमोर ठेवणार आणि हे दिल्यानंतरच मी डायरेक्ट आरोप करणार की हे झालेलं आहे. पण जर बघा, जिथे धूर असतो ना, म्हणजे कधीतरी आग लागली आहे. हे कशाला माणूस मला फोन करेल हो, माझी ओळख नाही. अच्छा, पोलिसांनी माझा पण CDR चेक करावा की त्या माणसाने मला फोन केला, ज्या नंबरवरून फोन केला. हे सगळे मी पोलिसांना पण द्यायला तयार आहे. पोलिसांनाच द्यावं लागणार, म्हणजे मीडियाकडे यायच्या अगोदर मला पोलिसांनाच द्यावं लागणार आहे सगळं. या सगळ्या गोष्टीची मला खात्री आहे, कारण का हा त्यांच्या जीवावर येणार. जर झालं असेल ना, महाराष्ट्रातला शिवप्रेमी सोडणार नाही कोणी, महाराष्ट्रातला एकही माणूस सोडणार नाही या विषय जर असा घडला असेल तर. म्हणून मला एवढं वाईट वाटलं, पण मला कोणाचं आयुष्यही तसं धोक्यात टाकायचं नाही. म्हणून मी काय बोललो की, कारण का हा फक्त त्यांच्या एकट्याचा विषय नाही, त्यांच्या फॅमिलीवर येणार. मला ह्या सगळ्या गोष्टीचे पुरावे 100% पुरावे तुमच्यासमोर ठेवू दे. 50% पुराव्यावर मी तुम्हाला सांगू शकतो की असं घडलेलं आहे, पण ते कसं घडलं, त्याची पद्धत काय होती घडवायची, हे सगळं तुम्हाला मी काही दिवसात सांगेन. साहेब, हे सगळं झाल्यानंतर राणेसाहेबांनी असं म्हटलं, उद्धव ठाकरेंनी एकदा टीका करताना असं म्हटलं होतं की ते स्वतःच्या वडिलांचा पुतळासुद्धा स्वतः बसू शकले नाही. त्यावर संजय राऊत असं म्हणाले, ज्या माणसाने एवढी प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांच्या पुतळ्याबद्दल असे प्रश्न उपस्थित करणे हे फार चुकीचं आहे. तर साहेब, त्याच्यामध्ये राणेसाहेब काय चुकीचं बोलले. आता पंकजाताई मुंडे त्यांनी जे स्मारक बांधलं, गोपीनाथ गड म्हणतात जिथे स्मारक बांधलं, परळीला आहे वाटतं ते काय सरकारच्या पैशाने बांधलं काय हो? स्वतःच्या वडिलांसाठीच बांधलं ना. आमचे वसंतदादा पाटलांचं सरकारच्या पैशासाठी थांबलं काय कोण? स्वतःच्याच पैशाने बांधलं. आम्ही कधी सांगलीला गेलो, कोणी सांगलीला गेला तरी पहिला नतमस्तक वसंतदादांच्या स्मारकाला होतो. अशी उदाहरणं आहेत ना महाराष्ट्रामध्ये की माणसाने हे स्वतःवरच घ्यायला पाहिजे. वडील तू म्हणतो ना, माझा बाप, माझे वडील चोरले. अरे मग वडिलांसाठी थोडा खर्च कर, खिशातला पैसा टाक. मातोश्री 2 बांधलीस ना, किती कोटीची आहे? हा, तुझा मुलगा रेंज रोवरमध्ये फिरतो 2 कोटीच्या, 2.5 कोटीच्या. 2.5 कोटीमध्ये स्मारक होत नाही का? हा, उद्धव ठाकरे स्वतः रेंज रोवरमध्ये फिरतो 2.5 कोटीच्या. 2.5 आणि 2.5 5 कोटीच्या 2 गाड्या ठाकरे फिरवतात. 5 कोटीमध्ये स्मारक होत नाही. सरकारची जागा का लागते तुम्हाला? बाळासाहेबांनी आमच्यासाठी जे केलं ना, ते आम्ही ह्या जन्मात विसरू शकत नाही. लक्षात ठेवा.
आणि हे मला संजय राऊतांनी सांगू नये आम्हाला. त्यांची काय समाजात किंमत आहे ना ते बाळासाहेबांनाही माहीत होतं. म्हणून त्यांना होतं तिथेच ठेवलं होतं. तू 4 भिंतीच्या खोलीमध्येच बसायचं, तुझी लायकीच ती आहे. जे वाघ होते ना ते बाहेर फिरायचे निवडणुकीला, तेव्हा बाळासाहेबांनी कधी ह्या संजय राऊताला बाहेरसुद्धा काढलं नव्हतं, एका खोलीच्या बाहेर. त्यांना लायकी माहिती होती संजय राऊताची. त्यांनी प्रत्येक माणसाला बाळासाहेबांनी लायकीत ठेवलं होतं, त्यातला हा संजय राऊत. म्हणून संजय राऊतांनी आम्हाला बाळासाहेब शिकू नये. बाळासाहेबांसाठी जे आमच्या साहेबांनी केलं ना ते वडील आहेत ह्या नात्याने केलं, की माझ्या वडिलांसारखे आहेत, वडिलांप्रमाणे आहेत. हे प्रेम तुला कधी कळणार नाही संजय राऊत, ह्या जन्मात कळणार नाही. तू आहेस तिथेच राहा, तू भंगार आहे भंगारच राहा. रोज उठून तुला ज्या काही स्टेटमेंट करायच्या त्या कर, पण नको त्या विषयामध्ये. ह्याला काय राजकारण करायची गरजच नाही. स्वखर्चातून जर माणूस बापाचा पुतळा उभा करणार नाही, मग कोणाचा करणार? तुम्ही पालिकेचे पैसे का घेताय? अहो ते कशाला? शिवाजी पार्कला जे बाळासाहेबांचा जो तिथे छोटा एक स्मारक आहे, तिची जी ज्योत आहे ना त्याला तेल लागतं. ज्योत म्हणजे ती अशीच पेटत नाही, त्याला तेल लागतं. ते तेलाचा खर्च पण महानगरपालिका देते. अरे तेवढं पण उद्धव ठाकरे तुम्हाला जमलं नाही. आणि संजय राऊत तू आम्हाला सांगतो, अरे आम्ही जे उभं करतो स्वतःच्या पैशाने उभं करतो. आमच्या राणे कुटुंबाचं एकही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट नाही. तुझ्यासारखे ते त्या पत्राचाळीतले आम्ही SRAमध्ये पैसे खाल्ले नाहीत, मराठी माणसाला रस्त्यावर आणलं नाही. म्हणून संजय राऊत लायकी आम्हाला तुझी माहिती आहे, तू तुझ्या लायकीत राहा. नाहीतर परवा जसा शो ह्याने बघितला ना आदित्य ठाकरेंनी, तू तर तेवढं 2 तास पण काढणार नाही. त्याच्या अगोदरच तुला लिलावतीतून फोन येईल हॉस्पिटलमधून की साहेब या, तुम्हाला झेपणार नाही हे सगळं. म्हणून सांगतो गपचूप राहा. संजय राऊत आत्ता काही वेळात येत आहेत राजकोट किल्ल्याची पाहणी करायला. हो ना, यायला मनाई नाहीच आहे. पण माझं म्हणणं असं आहे की मग 8 महिने पुतळा जेव्हा उभा होता तेव्हा का नाही आलात? तेव्हा आलात नाही. आता एक अतिशय वेदना देणारं जे एक चित्र आहे ते बघायला आलं आहे. म्हणजे नेगेटिव्हिटी किती आहे बघा या लोकांमध्ये. पुतळा उभा होता डौलाने महाराजांचा, तेव्हा कोण आलं नाही. ना आदित्य ठाकरे आला, ना उद्धव ठाकरे, ना संजय राऊत. पुतळा पडला कोसळला की हे लोक सगळे बघायला आले. ह्याच्यावरूनच तुम्हाला त्यांची मानसिकता कळू शकते. तर हे होते माजी खासदार निलेश राणे यांनी एक गौप्यस्फोट केला की पुतळा नेमका कसा कोसळला याचे 50% पुरावे आपल्याकडे आहेत. 100% पुरावे आल्यानंतर 5 ते 6 दिवसात पुन्हा माध्यमांसमोर येऊ आणि सगळा खुलासा करू. कॅमेरामन सुशांतसह महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.